नमस्कार मित्रांनो, देऊळगाथाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आलो आहोत रविवार पेठेतील चतुर्शिंगी माताच्या मंदिरात. हे पेशवेकालीन मंदिर समस्त बुंदेले काळची पंचज्ञाती संस्था यांच्या मालकीचे आहे. बुंदेले समाज म्हणजेच बुंदेलखंडातील समाज. श्रीमंत बाजीराव पेशवा यांची पत्नी श्रीमती मस्तानी पेशवा यांचा समाज. सर्वप्रथम देवी ही मातीचे मंदिर स्थापन करण्यात आली होती. कालावधात मातीचे मंदिर मोडकळे झाले. तेव्हा श्री इंद्रकुमार नामदेवराव काची यांनी हे मातीचे मंदिर पाडून येथे मार्बलचे मंदिर बांधले आणि त्यात देवी स्थापन केली. बाकी माहिती आपण मंदिराचे कणखर आधारस्तंभ श्री सुदेश काची यांच्याकडून घेऊयात. मी सुदेश ज्ञानेश्वर काची, समस्त बुंदेले पंचज्ञाती संस्थेचा सचिव या पदावर कार्यरत. समस्त बुंदेले काची पंचज्ञाती संस्था ही गेली 150 ते 200 वर्षापूर्वीची. बुंदेले समाज जेव्हा उत्तरेतून महाराष्ट्रात छत्रपतींच्या राज्यात आला त्यावेळेपासून हा बुंदेले काची समाज पुणे शहरात स्थायिक आहे. समस्त बुंदेले काची पंचज्ञाती संस्था ही संस्था गेली 125 वर्ष कार्यरत आहे. उत्तरेतनं येताना विंध्यवासिनी ही बुंदेलेंची कुलदेवता होती. त्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर पेशवाईच्या काळात सदर मंदिराची इथं स्थापना झालेली आहे. साधारणतः 125 वर्षापूर्वी ते 150 वर्षापूर्वी हे तांदळारूपी सप्तशृंगी देवीची प्रतिष्ठापना येथे करण्यात आली. पूर्वी एक मातीच्या घराच्या स्वरूपात देवीचं मंदिर होतं. 70च्या दशकानंतर जे संगमरवरी मालवणचं इथं देवस्थान निर्माण झालं त्यावेळी आदिगुरु शंकराचार्य यांच्या हस्ते कलशारोहण झालं व नाशिकचं सगळं ब्रह्ममुद्र होऊन शस्त्रचंडी याग करून या मंदिराची स्थापना झालेली आहे. आज तागात ही आमची बुंदेले काची समाजाची 9वी पिढी इथं देवीच्या चरणी सेवा करीत आहे. समस्त बुंदेले पंचज्ञाती संस्था हा बुंदेले काची समाजाची संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक क्षेत्रात काम केलं जातं. वर्षभर लोकांना शैक्षणिक मदत केली जाते. आरोग्यविषयक आरोग्य शिबिरं भरून महिलांची तपासणी, गोरगरिबांना, निराधार लोकांना अन्नधान्यांचं वाटप अशा प्रकारची संस्था इथं काम करत आहे. कुठली देणगी अथवा वर्गणीनं काढतात. सर्व समाजाच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव, चैत्री नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. चैत्री नवरात्र उत्सवाला देवीची पालखी सप्तशृंगी गडावर नेण्यात येते. त्याला संपूर्ण समाज चैत्री नवरात्र वणी येथे जात असतो. भक्तिभावाने आणि शक्तिपूजक समाज असल्यामुळे सर्व समाजाच्या वतीने दोन्ही उत्सव स्वकष्टार्जित साजरे केले जातात. गेल्या 40 वर्षापासून म्हणजे ज्यावेळेस हे मातीच्या घराच्या मंदिर होतं त्यानंतर 80च्या दशकात जेव्हा हे संगमरवरी मंदिर झालं तेव्हापासून आम्ही लहान असल्यापासून बघतोय की पिढ्यानपिढ्या येणारी लोक इथं आहेत. त्यांच्या अनुभव असे की जेव्हा देवी नवसाला पावती विना आपत्त्यांना आपत्ती झालेली असं आमचे ऐकवत आहे. देवी नवसाला पावती ही सर्वश्रुत आहे. असे अनेक लोकांचे अनुभव आहेत. जेणेकरून इथे येऊन लोक श्रद्धापूर्वक भावे पूजा अर्चा करतात आणि त्यांच्या नवसाला पावती असं भक्तकरांचं म्हणणं. ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं वारं महाराष्ट्रात वाहत होतं त्यावेळेस राजे जयसिंगांबरोबर महाराजा छत्रसाल बुंदेलेंचं आगमन या महाराष्ट्रात झालं. आणि त्यावेळेस छत्रसाल महाराज शिवरायांकडे गेले आणि त्यांना म्हटले की मला स्वराज्याची सेवा करायची आहे. छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन छत्रपतींनी त्यांना बुंदेलखंडाची निर्मिती करण्यास सांगितली. त्यावेळेस बुंदेले समाज प्रथमतः या स्वराज्यात आलेला आहे. आम्ही सर्व बुंदेले काची हे छत्रसाल महाराजांचे आहोत. तेव्हापासून आज ताकद उत्तरेसुद्धा विंध्यवासिनीची सेवा शक्तिपूजक हा समाज आहे. पण महाराष्ट्र देवास अधिक स्थायिक झाले. पेशवाईच्या काळात श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या काळात बुंदेले समाज इथे स्थायिक झाला. पुण्यनगरी केली जाते. सध्या अमरशेठ इंद्रकुमार शेठ काची हे अध्यक्ष असून संजय छोटेराम काची उपाध्यक्ष आहेत. सुदेश काची सेक्रेटरी आहेत व सतीश होळकर
हे खजिनदार आहेत व इतर सर्व जितेंद्र काचे असतील, गणेश काचे असतील, देवेंद्र काचे असतील, सागर वगैरे असे सर्व विश्वस्त मंडळ हे कार्यभार सांभाळत आहे. तर अशा या पेशवेकालीन मनाला आल्हाद देणाऱ्या चतुर्शिंगी मातेच्या मंदिराला तुम्ही नक्कीच भेट द्या. आज या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.